जय जय रघुवीर समर्थ। कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम। प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम। श्रीराम समर्थ श्रीराम। श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ। श्रवण केलियाने प्राप्त काय आहे श्रीराम। श्री समर्थांचा दासबोध आपण पाहिलं की या दासबोधाची आपण थोडीशी प्रस्तावनेच्या रूपानं आपण ओळख करून घेतली, परिचय करून घेतला। आणि या दासबोधाच्या माध्यमातून समर्थांनी केलेला जगाला उपदेश, समाजाला केलेला उपदेश हा सर्वांगीण उपदेश आहे। सगळेच ग्रंथ संतांनी जे निर्माण केले ना, संतांची ग्रंथसंपदा ही आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय सर्वांगानं नटलेली आहे। बरं, जो जे वांछील तो थेला हो प्राणी जाता। ज्याला जे जे फळ, आता आपण फळाच्या बाजारामध्ये जातो, फळा मंडईमध्ये जातो, प्रत्येक जण एकच सफरचंद घेऊन येतो का? किंवा सगळे गेलेत आणि आज सगळ्यांनी मोसंबी फक्त खरेदी केली, असं होतं का? मिठाईच्या दुकानामध्ये आपण जातो, तिथे गेल्यानंतर सर्वांनी आज काही नाही, आज सगळ्यांनी मलाई बर्फी खरेदी केली, आज पेढा कोणीच घेतला नाही, असं होतं का? संतांच्या वाङ्मयामध्ये हा असाच प्रकार आहे। संतांचं वाङ्मय ही एक सुंदर अशा प्रकारची एक मिठाई आहे, पण ती घेत असताना तिला नावं वेगवेगळी दिलेली आहेत। त्या मिठाईला कोणी ज्ञानेश्वरी म्हणेल, तिला कोणी तुकाराम महाराजांचा गाथा म्हणेल, त्या मिठाईला कोणी दासबोध म्हणेल, त्याला कोणी मनाचे श्लोक म्हणतील, वेगवेगळी नावं त्याला दिलेली आहेत। पण मिठाई शब्द अशासाठी वापरला की ती जेवढ्या प्रेमानं आणि आवडते म्हणून आपण खरेदी करतो ना, तितक्या प्रेमानं संतांचं वाङ्मय घ्यायचं आहे, तेवढ्या प्रेमानं ते ऐकायचं आहे, तेवढ्या प्रेमानं ते श्रवण करायचं आहे, आणि तेवढ्याच प्रेमानं आणि श्रद्धेनं त्याचं चिंतन आणि मनन करायचं आहे। हे लक्षात ठेवा। इथे आपण ग्रंथात दासबोधाची पहिली ओवी चिंतनासाठी घेतली, श्रोता। श्रोता कुणाला म्हणायचं? आम्ही ऐकतो म्हणून श्रोता का? ऐकणं म्हणजे फक्त श्रोत्याचं लक्षण आहे का? ऐकण्याचे कितीतरी प्रकार आहेत। काही ऐकणं नाईलाजानं ऐकावं लागतं, काही ऐकणं ऐकवलं तरी ऐकत नाही, आणि काही ऐकणं ऐकून न ऐकल्यासारखं करतो। किती प्रकार आहेत ऐकण्यामध्ये। अगदी रीतसर मला ऐकायला आलेलं असतं, अरे पण म्हणतो आपण, काय म्हणालास, मला ऐकायला आलं नाही, कारण जे ऐकायचं होतं ते माझ्या भल्यासाठी असताना ते मला कधी ऐकायला येत नाही। माझ्या विरुद्ध काहीतरी बडबड चाललेली असेल, कोणी बोलत असेल, तर ते ऐकण्यासाठी माझे कान टवकारतात, आणि ऐकलेलं नसलं तरी सुद्धा कोणीतरी सांगितल्यावरती विश्वास ठेवून त्या ऐकण्याचा कितीतरी दुष्परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो। ऐकणं याला श्रवण म्हटलंय। आता इथे श्रोता आहे। श्रोता हा म्हणजे फक्त श्रवण करणारा नाही, श्रोता हा फक्त ऐकण्याचं काम करणारा नाही। मुद्दाम शब्द वापरतोय मी, काम करणारा। ऐकणं हे काही काम नाहीये। श्रोत्यानं विचारलं ग्रंथ कोणता आहे, तर त्या ग्रंथाचं नाव आहे दासबोध। आणि मग त्यांनी विचारलं, काय बोलिली जी येथ महाराज? किती प्रेमानं विचारावं आणि किती प्रेम, उत्कट प्रेमानं सांगावं, याचं फार आदर्श उदाहरण आहे। होय, काय बोलिले जी येथ,
इथे काय सांगितलंय महाराज, या ग्रंथामध्ये कशाची ओळख आहे, कशाचा परिचय आहे, काय त्याच्यामध्ये आपण प्रतिपादन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या श्रोत्याने विचारला, की जो आमच्यासाठी आमच्या मनातला प्रश्न विचारला. काय विचारला? श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. महाराज, आपण असं डोळ्यासमोर आणा की माझे समर्थ समोर बसलेले आहेत. कल्याण तर आहेतच आहेत, पण मी कल्याणाच्या रूपामध्ये आहे. आणि समर्थांना सर्वांचं कल्याण करायचंय. त्यांनी कल्याणाचंच केलं असं नाही, सर्वांचं कल्याण करणारे असतात ना, त्यांना समर्थ म्हणतात. आणि ती परंपरा, त्याला परंपरा म्हणतात. त्या परंपरेतून समर्थांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं. शिष्याने विचारलं, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. बरं, ऐकल्यानंतर आम्हाला काय मिळेल. किती महत्वाचा प्रश्न विचारला, सुंदर प्रश्न विचारला की नाही, की जो आमच्या तुमच्या मनामध्ये काही शंकाच ठेवली नाही, विचाराला जागाच ठेवली नाही. हे दासबोधाचं वैशिष्ट्य आहे, हे दासबोधाचं मुख्य लक्षण आहे. श्रोत्यानं आमच्या मनातल्या प्रश्नाचं लगेच विचारला प्रश्न आणि समर्थांनी आम्हाला पाहिजे ते उत्तर दिलं. असा जो संवाद आहे ना, हा संवाद म्हणजे दासबोध आहे. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. हे ऐकल्यानंतर मला काय मिळेल, ऐकल्यानंतर त्याची प्रचिती कशी येईल आणि ऐकणं मी कसं करावं, याचं मार्गदर्शन म्हणजे हा दासबोध आहे. आणि तोच समर्थांचा उपदेश, तीच समर्थांची वाणी या दासबोधाच्या रूपानं या भारतखंडामध्ये, भारतवर्षामध्ये सगळीकडे दुमदुमली. आणि जय जय रघुवीर समर्थाचा घोष जाहला. आणि तोच घोष या दासबोधाच्या रूपानं आपल्याला श्रवण करायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ